मित्रांनो नमस्कार, मी सागर शिंदे आणि आपण पाहतात सागर शिंदे टॉक। मित्रांनो, कारगिल विजय दिवस हा आज आहे, सगळ्यांना माहितीच आहे। परंतु कारगिल विजय दिवस नक्की घडला कसा, तर ह्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ बघावा अशीच मी विनंती करेल। तर आपण आता सुरुवात करूया ह्या कारगिल युद्धाच्या प्रसंगाला। मित्रांनो, कारगिल युद्ध जे आहे ते 26 जुलै 1999ला लढलं गेलं। म्हणजेच आजच्या दिवशी 26 जुलै 2024ला 25 वर्ष पूर्ण होतात। आणि ज्यावेळी पाकिस्तान युद्ध करील अशी शक्यता अतिशय अल्प वाटत होती, ती का म्हणजे भारतीयांना ती शक्यता का वाटत नव्हती त्याचं कारण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच। आणि की हे जे कारगिल युद्ध जे आहे ते युद्ध का झालं आणि त्या युद्धाच्या वेळी परिस्थिती काय होती, ते युद्ध किती वेळ आणि कसं लढलं गेलं, युद्धानंतर काय झालं, या युद्धामध्ये कुणी पराक्रम गाजवला, त्यांचं काय झालं, या सर्वांविषयीची माहिती आपण पुढं व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर काही ठराविक टप्प्यांमध्ये आपण ही माहिती समजून घेऊया। तर कारगिलची भौगोलिक परिस्थिती जी आहे ती नक्की कशी आहे, तर आपण पाहिलं तर कारगिल हा एक उंचावरला प्रदेश आहे आणि समुद्र सपाटीपासून साधारणतः त्याची जी उंची आहे ती 9 सहस्त्र फुटांपासून ते 16 सहस्त्र फुटांपर्यंत आहे। हे युद्ध लडाखमध्येच झालं, जिथे सध्या आपण भारत आणि चीनचा संघर्ष सुरू असो जो एरिया आहे तोच हा एरिया समजला जातो। लडाखमध्ये आणि लडाख एरिया जो आहे तिथं लडाख आणि कारगिल असे 2 जिल्हे पडतात, लेह आणि लडाख। लेह आणि लडाख येथे एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली तर 3-3.5 लाखाच्या आसपास आहे। कारगिलमध्ये जे लोक राहतात त्यांना शिया मुसलमान म्हणतात आणि लेहमध्ये जे राहतात ते बौद्धपंथीय लोक बऱ्यापैकी लेहमध्ये आहेत। हा जो प्रदेश आहे हा अतिशय थंड, म्हणजे आपण पाहिलं तर 0° तापमान ते -40 डिग्री इथपर्यंत इथलं वातावरण हे थंड आहे। आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर 6 महिने बर्फ असतो आणि बाकीची हवा जी आहे ती अतिशय थंड असते। युद्धाच्या वेळेला या भागात जाण्यासाठी एकच रस्ता होता, तो म्हणजे जम्मू ते श्रीनगर आणि जोजिला खिंडीमधून द्रास आणि कारगिल मार्गे लेहमध्ये पोहोचत असे। प्रवासाच्या अंतर म्हणजे श्रीनगर ते द्रास 1 दिवसाचं आणि द्रास ते कारगिल 1 दिवसाचं। कारगिल ते लेह आपण 1-2 दिवसामध्ये पोहोचतो। येथील रस्ते 6 महिने खुले असतात आणि 6 महिने हे बर्फाखाली असतात, म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती या भागामध्ये असते। अशी ही कारगिलची भौगोलिक परिस्थिती आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे। आता पुढे जर आपण बघितलं तर हा बर्फाळ प्रदेश असल्यामुळं, बर्फाळ भाग असल्यामुळं पाकिस्तानी सैनिक इथं घुसखोरी करणार नाही असं बऱ्याच जणांचा समज होता, बऱ्याच जणांना वाटत होतं। त्यामुळं कारगिल येथील सैन्यांची जी आपली कुमक होती ती कमी होती। कारगिल हा अतिशय डोंगराळ भाग असल्यामुळं या ठिकाणी लडाखचे सीमेवरील सैन्य अतिशय अल्प होतं आणि कारगिल येथे पाकिस्तानची सीमा अनुमाने 1,000 किलोमीटर होती आणि परंतु या सीमेवर 3 ते 4 सहस्त्र सैन्य होते। या उलट जम्मू काश्मीरमध्ये जी नियंत्रण रेषा होती, LOC म्हणतो, ती 750 किलोमीटर इथनं लांब होती। तेथे मात्र आपण 1.5 ते 2 लाख सैन्य ठेवलं होतं। तर कारगिलचा हा भाग जो आहे तो अतिशय बर्फाळ पडत असल्यामुळं पाकिस्तान इथे काही करू शकणार नाही असं आपल्याला वाटत होतं।
एक अर्थी ते बरोबर पण होतं. जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या भागात घुसखोरी केली त्यावेळी जर आपण काही कारवाई केली नसती तर पाकिस्तानी सैन्य बर्फाखाली दाबून गेलं असतं. पण त्यांनी भारताच्या जागेत आक्रमण केलं होतं, म्हणून आपल्याला आक्रमण करून तिथून बाहेर काढावं लागलं होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांना असं वाटत होतं की पाकिस्तान आपला मित्र झाला तर किती चांगलं होईल, आणि प्रत्येक भारतीयांची पण ही इच्छा होती की पाकिस्तानची मैत्री करावी. त्यात वाईट काहीच नाही, कारण तो पण देश हा पहिला भारताचाच हिस्सा होता. परंतु पाकिस्तान आपला कधीच मित्र झाला नाही आजपर्यंतच्या इतिहासात. वाजपेयी हे लाहोर बस यात्रेला गेले आणि त्याच समूहात असे अनेक भारतीय गेले जे फाळणीनंतर भारतात पहिल्यांदा झाले होते. सर्वांना वाटत होतं की पाकिस्तान आता आपला चांगला मित्र होईल, त्यामुळं पाकिस्तान असं काही करेल असं कुणालाही वाटत नव्हतं. ज्यावेळी वाजपेयी पाकिस्तानमध्ये कविता म्हणत होते त्याच वेळी पाकिस्तानी सैन्य कारगिलमध्ये घुसखोरी करत होता. म्हणजे किती खालच्या पातळीवरती द्वेष हा भरलेला आहे त्यांच्या मनामध्ये, हे आपण ह्यावरून समजू शकतो. कारगिलमधील घुसखोरीची जे कारणं जर आपण पाहिली तर भारतीय सैन्याला काश्मीरमध्ये आतंकवाद विरोधात उपक्रमाला पुष्कळ चांगलं यश त्यावेळी मिळत चाललं होतं आणि काश्मीर प्रश्न जो आहे तो मागं पडत चालला होता. पाकिस्तानची अशी इच्छा होती की काश्मीर प्रश्न हा आंतरराष्ट्रीय करावा, जेणेकरून सर्व जग काश्मीरविषयी बोलायला लागेल. पाकिस्तानला या युद्धात पाकिस्तानी सैन्याने युद्ध केल्याचे दाखवायचे नव्हते. त्याला असं दाखवायचं होतं की स्वतंत्र काश्मीरसाठी काश्मीरी लोकांना भारताविरुद्ध केलेला हा उठाव आहे. याकरता त्यांच्या आतंकवाद्यांना आता पाठवायचा विचार होता, परंतु त्यांना आतंकवाद्यांवरती विश्वास नव्हता. ते भारतीय सैन्याशी लढू शकतील म्हणून पाकिस्ताननी काय केलं, पाकिस्ताननी सैन्यांना आतंकवाद्यांचा वेश घातला आणि त्यांना धर्मयोद्धे मुजाहिद्दीन म्हणून घुसखोरी करण्यास पाठवलं. आता त्यामुळं रात्रीच्या वेळी सैन्य घुसवायचं ज्या भागात भारताचं सैन्य हे कमी आहे, आणि त्या भागाच्या शिखरावरती जाऊन त्यांची तळ ठोकणं त्यांनी चालू केलं. हे त्यांनी 3 महिन्यांमध्ये केलं आणि त्यांचं सर्व सैन्य या भागात आणून लपवलं. त्यांना या भागात सैन्य आणायचे कारण की येथील रस्ता नियंत्रण रेषेच्या अगदी जवळून जातो, त्यामुळं कारगिलच्या डोंगरावरून गोळीबार करून आपण हा रस्ता थांबवू शकतो. हा रस्ता केवळ 6 महिने चालू असतो, त्यामुळे सैन्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी या 6 महिन्यातच आणू शकतो. पाकिस्तानने हा रस्ता बंद केला तर कारगिलमध्ये असलेल्या भारताचे सैन्य एकटे पडेल. लडाखला 2 राष्ट्रांच्या सीमा आहेत आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये आपले सियाचीन नावाचे क्षेत्र आहे. सियाचीन ही जगातील सर्वात उंच ठिकाण असलेली रणभूमी आहे. हा रस्ता बंद केल्याने सियाचीनचा रस्ताही बंद झाला असता. असे अनेक लाभ होतील असे पाकिस्तानला वाटत होते. यासाठी पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी त्यांनी 11 बटालियन सैन्य आणले होते. आता एका बटालियनमध्ये 800 ते 1000 सैनिक असतात. एवढे सैन्य तेथे त्यांनी आणून वेगवेगळ्या डोंगरावरती वसवण्याचं काम केलं होतं. मे महिन्यानंतर या भागात पुष्कळ बर्फ पडतो, त्यामुळे उच्च शिखरावरील आपल्या सैनिकांनी मागे आणले जाते. त्यामुळं या भागावर लक्ष ठेवायला कुणी नव्हतं त्यावेळेस. हवामान वाईट असले तर येथे हेलिकॉप्टरही जाऊ शकत नाही. या भागात तापमान 0 ते 40 -40 डिग्री टेम्परेचर इतकं असतं. तेथे प्रचंड प्रमाणात वारे वाहतात. सुमारे 130 ते 140 प्रति किलोमीटर ताशी एवढे वारे तेथे जोरात वाहतात. द्रास हा भाग जगातील 2ऱ्या क्रमांकाचा थंड प्रदेश समजला जातो. या भागात इसिसचे कपडे, एक्स्ट्रा कोल्ड क्लायमेट क्लॉथिंग, अतिशय थंड वातावरण वापरायचे जे विशेष कपडे आहेत
ते जर घातले नसेल तर इथे माणूस राहू शकत नाही. एवढा थंड प्रदेश हा द्रास म्हणून समजला जातो. जो या भागामध्ये ऑक्सिजन जो आहे प्राणवायू हा अल्प प्रमाणामध्ये असतो. या भागात चालणे वरती चढणे कठीण जाते. त्यामुळं या भागात सैन्य तैनात करणेही कठीण असतं. आता पुढं आपण जर बघितलं तर पाकिस्तानी सैन्य तेथे आले आणि मे महिन्यात आपल्याला समजलं की या भागात कुणीतरी आलेलं आहे. त्यांचा पहिला प्रसंग लेफ्टनंट कालिया यांच्याशी घडला. तेव्हा लेफ्टनंट कालिया गंभीररित्या घायल झाले. त्यावेळेला खात्री पटली की कुणीतरी आहे. प्रथम वाटले होतं की आतंकवादी असावेत, कारण तेथे असलेल्यांची संख्या 8 ते 10 एवढीच ठाऊक होती. जेव्हा त्यांच्याशी चकमक व्हायला लागल्या तेव्हा कळले की ते तर अनुमाने 500-600 किलोमीटरमध्ये पसरले आहेत. एवढे आतंकवादी असणे शक्य नव्हते, म्हणजेच हे सैन्यच असावे हे त्यावेळी समजले. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी या भागामध्ये आक्रमक सैन्य नव्हते. त्यामुळं आपल्याला हे सैन्य काश्मीर खोरे आणि बरेली उत्तर प्रदेश येथून आणावे लागेल असे त्यावेळेस ठरले. जेव्हा सैन्य खालून वर येते तेव्हा त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सिद्ध करावे लागते. म्हणजे की तो जो एरिया जो आहे आता आपण बघितलं की -40 डिग्री सेल्सिअस तापमान असणारा तो जो कारगिलचा जो एरिया आहे. म्हणून आपल्याला सैन्य जे आहे ते मागवावं लागलं काश्मीर आणि उत्तर प्रदेश या इथून. तर प्रथम युद्ध द्रासच्या भागामध्ये सुरू करण्यात आले. नंतर बटालिकच्या भागामध्ये चालू झाले. या भागामध्ये कोणतेही आधुनिक शस्त्र वापरता येत नाही. सैनिकांना स्वतःकडे असलेल्या शस्त्रांनी जी हाताने वापरता येतात त्यांनी युद्ध लढावे लागेल. त्यामुळं या युद्धात तंत्रज्ञानाचा काहीही उपयोग झाला नाही. भारतीय सैन्याची क्षमता एकूण 14 लाखांची आहे. हे सगळे वेगवेगळ्या सीमेवरती तैनात आहेत. ज्यावेळी ही लढाई लढली गेली ती तुकडी म्हणजेच आधी 30 सैनिकांनी आक्रमण केले, नंतर 100 सैनिकांनी आक्रमण केले. जिथे पाकिस्तानचे 20 ते 25 सैनिक होते त्यांच्या दुप्पट भारतीय सैनिक होते. त्यामुळं एकूण क्षमतेचा काहीच उपयोग नव्हता. तेथे अधिक सैन्यांचा वापर करू शकत नाही. हे युद्ध पूर्णपणे रात्रीच्या वेळी झाले, कारण आपण खालून जायला लागलो की पाकिस्तानी सैन्याला आपण लांबूनच दिसायचो आणि ते लगेच गोळीबार करायचे. आपण पाकिस्तानी सैन्याला दाबण्यासाठी हवाई दलाचा वापर करू शकत नव्हतो. विमान प्रचंड वेगाने जाते आणि डोंगरावर आक्रमण करणे शक्य होत नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी हेलिकॉप्टर गनशिप वापरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी क्षेपणास्त्राने भारताचे हेलिकॉप्टर पाडले आणि भारतीय सैनिक मारले गेले. त्यामुळं पुढे हवाई दलाचा जराही वापर करता आला नाही. त्यामुळं आपले सैनिक ही लढाई पूर्णपणे शौर्यावरती लढले. त्यामुळं शौर्य, धैर्य, शत्रूवरती आक्रमण करायच्या नेतृत्वात पुढे राहायचं या दृष्टीने लढाई करावी लागली. इथे तंत्रज्ञानाचा काहीही वापर झाला नाही. तेथे असलेले सगळ्या सैनिकांचे वय 22 वर्षापासून ते 27 वर्षापर्यंत होते. म्हणजे यंग ब्रिगेड आपण जी म्हणतो ती त्यावेळेस लढाई करण्यासाठी होती. म्हणजेच त्यांनी नुकताच सैन्यांमध्ये प्रवेश केलेला होता आणि या सर्व लढाया 2.5 ते 3 महिने चालल्या. यामध्ये टोलोलिंगची लढाई, टायगर हिलची लढाई, बॅटल ऑफ 3 पिंपल वगैरे या सगळ्या ज्या लढायात या महिन्यामध्ये लढल्या गेल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर सैनिकांचं खच्चीकरण हे कसं होतं. म्हणजे काही राजकीय असतील किंवा काही स्वतःला उच्च समजणारे, बुद्धीने उच्च समजणारी लोक जे असतील ती सैनिकांचा वेळोवेळी अपमान करताना आपल्याला दिसतात. परंतु जे अपमान करतात सैनिकांचा त्यांना ह्या अशा भागामध्ये जिथं -40 डिग्री टेम्परेचर आहे अशा भागांमध्ये नेऊन एकच दिवस त्यांना तिथं ठेवलं पाहिजे.
म्हणजे त्यांना कळेल की आपल्यासाठी, आपलं रक्षण करण्यासाठी, देशाची सीमा सुरक्षित राहावी म्हणून ते स्वतःची जीवाची पर्वा न करता एवढ्या -40 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा आपली देशाची रक्षण करत आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्यावरती नक्कीच गर्व असलाच पाहिजे प्रत्येक भारतीयांना. पण जे काही महाभाग असतात, स्वतः स्वयंघोषित बुद्धिवान लोक जे असतात, ते अनेकदा आपण बघतो की सैनिकांना कमी दाखवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतात. तर म्हणजे मला तर वाटतं की जे लोक सैनिकांचा अपमान करतात, हा एक प्रकारे त्यांच्या बलिदानाचा, आजपर्यंत सैनिकांनी केलेल्या बलिदानाचा हा अपमानच आहे असं मला वाटतं. म्हणून सैनिकांचा कधीच मन भंग होईल असं कोणीच बोलू नये. तर पुढे जर आपण बघितलं तर हा जो भारतीय सैन्यांचं प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे भारतीय सैन्याने प्रतिकूल परिस्थितीत कसा आजच्या दिवशी विजय मिळवला, ही गौरवगाथा एक प्रकारे खरंच प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटणारी आहे. म्हणून आपण पर्यटक म्हणून कारगिलमध्ये जाऊ शकतो, तेव्हा आपल्याला कळेल की अशा परिस्थितीत ही लढाई कशी झाली होती. ज्यावेळी युद्ध संपले त्यावेळी आपण पाकिस्तानचे अनुमाने 1,500 सैनिक मारले होते, म्हणजे 1,500 सैनिक मारले होते. हे त्यांनीही मान्य केलं. यासाठी आपल्याला 550 सैनिकांचं बलिदान द्यावं लागलं. यातील 35 सैनिक जे होते ते अधिकारी आहेत आणि 1,200 सैनिक गंभीररित्या, म्हणजे 1,200 सैनिक जे आहेत ते गंभीररित्या जखमी झाले होते. अशा प्रकारे कारगिलचं युद्ध लढलं गेलं आणि हा महापराक्रम इतिहास हा घडला. म्हणून आजच्या दिवशी जे आपले सैनिक जे आहेत ते शहीद झाले, त्यांना खरंच सॅल्यूट आहे. आणि आज आपण येथेच थांबूया. धन्यवाद.